मराठी म्हणून काम घाणेरडं करायचं, हिंदीत केलं की चांगलं करायचं असं थोडीच आहे. काम कुठे गेलं तरी चांगलंच करायचं आहे. सिरियलमध्ये काम करणं पण एक कामच आहे. म्हणजे तुम्ही नाटक करा, फिल्म करा किंवा सिरियल करा, काम चांगलंच करायचं ना. मग ती सिरियल आहे म्हणून कसं तरी करायचं आणि फिल्म आहे म्हणून चांगलं करायचं असं नाही होत ना. वसंतराव देशपांडे, पु ल, डॉक्टर काशीनाथ घाणेकर ह्या सगळ्यांनी मला सांगितलं की सोड हे, जा तू लखनौला. पणशीकर मला शेवटपर्यंत म्हणायचे की ही मुलगी म्हणे, हिला म्हणे काय म्हणायचं म्हणाले. बेगमनी बोलवलं होतं आणि ही गेली नाही. स्वागत करूया नाट्यामधल्या संगीताचं आणि संगीतामधल्या नाट्याचं, फयाज आणि सुबोध भावेचं. फेअर अँड लवली खुपते तिथे गुप्तेच्या या भागामध्ये तुम्हा दोन्ही नाट्यकर्मींचं खूप खूप स्वागत. पण सुबोध, तू बालगंधर्वांच्या भूमिकेमध्ये एवढा शिरला आहेस की त्यातनं बाहेरच पडणार नाहीस असं लोकांना चिंता वाटायला लागली. म्हणजे काय आता ते मला लोकांनी अशी पत्र आलेली आहेत की सुबोध भावे आता बालगंधर्वांच्या भूमिकेतनं बाहेर पडणार का नाही पडणार. देवा, म्हणजे काय म्हणायचं. म्हणजे तू बऱ्याच ठिकाणी तशाच गेटअपमध्ये फिरत असतोस असं आम्हाला कळलं. नाही रे, नाही. यानंतर परत तो गेटअप नाही. त्याला खूप त्रास असतो. म्हणजे मी यांचं, आम्ही कायम मेकअप करताना बायका खूप वेळ लावतात म्हणून आम्ही खूप त्यांना अरे काय रे खूप वेळ घेतात. किंवा जनरली 9चा कॉल टाईम असेल शूटिंगचा तर आम्ही सांगतो कोण आहे, लेडी आर्टिस्ट आहे बरोबर, मग आम्ही 10:30ला येतो कारण तोपर्यंत त्यांचं मेकअप सगळं चालेल. म्हणजे आम्हाला 10 मिनिटं लागतात तो मेकअपला. पण बालगंधर्वला मला 3.5 तास मेकअपला लागायचे. साडी नेसायला 1 तास लागायचा, म्हणजे 4.5 तास. आणि तो एवढा सगळा पेशन्स माहीत नाही आहे खरं तर, पण तो मी टिकवून ठेवला 1.5 महिना, चिडचिड न होऊ देता. आणि ते फार अवघड आहे सगळं ते सांभाळणं, साडी नेसून वावरणं हे खूप अवघड आहे. आणि मला आता तुला असं विचारायचं आहे मित्र म्हणून बरं का, की तुला चिंता नाही का रे वाटत आतापर्यंत फक्त तुला फिमेल्स फॅन्स तुझ्या ज्या होत्या त्या सध्या लेडीज फॅन्स फक्त त्रास द्यायच्या, असं होत मला भेट ना कधीतरी कुठे. मग आता तो एकदा बघितल्यानंतर तुला पुरुष फॅन्स पण त्रास देतील असं वाटत नाही. पुरुष फॅन्स नाही, आमच्या सेटवरती आपले काही ऍक्टर्स आहेत, त्यांचं नाव मी घेत नाही कारण ते आपले खूप चांगले मित्र आहेत. पण ते मला म्हणायचे की अरे तू असा नको येऊ रे आमच्या समोर. क्या बात आहे. पंडितजी नुकतेच आपल्याला सोडून गेले, म्हणजे पंडित भीमसेन जोशी सोडून गेले. त्याआधी थोडा काळ पणशीकर सोडून गेले. आम्हाला सगळ्यांना त्यांचं कौतुक होतं, आम्ही त्यांची भक्ती केली हे खरं असलं तरी तुम्ही त्यांना खऱ्या अर्थाने मिस करत असाल ना. अगदी. कारण मी जेव्हा मुंबईत आले 65 साली, तेव्हा एखादं वर्ष मी म्हणजे जे नाटक मी केलं ते काही फारसं चाललं नाही, ते संगीत नाटक होतं. पण नंतर जी मी नाट्य संपदेत आले ते मी म्हणजे मी 16-17 वर्ष नाट्य संपदेतच होते. म्हणजे आपली एक घडण्याची जी एक वेळ असते, म्हणजे कलाकार जो घडत असतो, सगळे चांगले लेखक, चांगले कलाकार, चांगले संगीत दिग्दर्शक, सहकलाकार, सगळे आजूबाजूचे सगळे असे उत्तुंग आणि असे मोठमोठे, आणि मी अगदी नवखी सोलापूरहून आलेली मुलगी, आणि यांच्याबरोबर आपल्याला काम करायला मिळतं म्हणजे खरंच भारावलेले दिवस होते ते. आणि 1900 जवळजवळ मी 82-83 पर्यंत नाट्य संपदेत काम केलं. त्याच्यामध्ये मी जवळजवळ 1000 प्रयोग तर मी तोमी नवेचेच केले. अश्रूंची झाली फुलेमध्ये एक नीलमचा रोल आहे छोटासा, त्याच्यामध्ये गाणं होतं म्हणजे घातलं गेलं. कारण पणशीकरांना 3ऱ्या अंकामध्ये तयार व्हायला वेळ लागायचा, त्यांचा सगळा गेटअप बदलायला. मग मास्तरनी मला बाजूला बोलून सांगितलं की तुला असं काहीतरी येईल का, असे 4 ओळी प्रभाकरला म्हणण्या तयार होण्या इतपत. म्हटलं काय म्हणू मास्तर, म्हणजे आम्ही सगळे मास्तर म्हणजे दार्वेकरांना मास्तर म्हणायचो. म्हटलं मी काय, मला म्हणाले लाखों के बोलस हे येतं का तुला. मी म्हटलं माझ्याकडे असं नाहीये पण मी ते मिळवण्याचा प्रयत्न. मग मी एक कडवं मिळवलं आणि मी पहिल्या म्हणजे तालमीत गायले ते. सुबोध, तुला खुपणाऱ्या गोष्टी काय आहेत त्या आता आम्हाला जाणून घ्यायच्या. मला खरं सांगायचं तर
आत्ताच्या काळात कलाकार म्हणून आपण वावरताना सगळी झापडं बंद करून घेतली की बाजूला काहीच खुपत नाही. पण एकदा माणूस म्हणून जगायला सुरुवात केली ना तर आजूबाजूला खुपणाऱ्या खूप गोष्टी आहेत. बऱ्याच वेळेला मराठी आहे म्हणून तो जो एक मराठीच माणूस आधी मराठी आहे आपलं बघा ना काहीतरी, हा जो एक आहे ना ते खूप खुपतं की अरे मग मराठी म्हणून काय झालं, आपण काय कमी कामात कमी करतो का, मग असं का वृत्ती, म्हणजे मराठी म्हणून काम घाणेरडं करायचं, हिंदीत केलं की चांगलं करायचं असं थोडीच आहे. काम कुठे गेलं तरी चांगलंच करायचं आहे. किंवा सिरियलमध्ये पण काम करताना बऱ्याच वेळेला अनेक लोक आजूबाजूचे की जे उत्तम काम करणारे आहेत किंवा जे उत्तम टेक्निशियन्स आहेत त्यांचा पण अप्रोच कधी कधी असतो सिरियलकडे बघण्याचा, तो खूप वेळा खटकतो की अरे ते पण एक काम आहे ना, सिरियलमध्ये काम करणं पण एक कामच आहे. म्हणजे तुम्ही नाटक करा, फिल्म करा किंवा सिरियल करा, काम चांगलंच करायचं ना. मग ती सिरियल आहे म्हणून कसं तरी करायचं आणि फिल्म आहे म्हणून चांगलं करायचं असं नाही होत ना. ताई, तुम्ही ह्यांनी सांगितल्याप्रमाणे एक तसं बघायला गेलं तर वेगळ्या धर्माच्या पण कलावंताला एकच धर्म असतो, तो म्हणजे ती कला, असं मी मानणारी आहे. की तो हिंदू आहे का मुसलमान आहे हे कधी मला जाणवलं नाही. पण मला मात्र म्हटलं मला फ्रेश रोलच मिळाले नाहीत अवधूत. मी केलेले रोल करत आले, हे माझं खूप दुःख आहे. म्हणजे तोमी नव्हेच मध्ये सुद्धा मी 7वी का 8वी सुनंदा, गुंततामध्ये मी 5वी कल्याणी, त्याच्यानंतर फक्त फ्रेश रोल म्हणजे कटार काळजात घुसली, वीज म्हणाली धरतीला, 52 खणी, किनारा, त्याच्यात मित्र सुद्धा नाही. अशी इनिगिनी नाटकं आहेत जी माझ्या खात्यावर ओरिजिनल म्हणून मी केली. पण बाकी सगळी मग मला असं वाटतं की तुम्हाला 5व्यांदा माझी आठवण येते तर पहिल्यांदा का नाही आली. आणि हमीदाबाईच्या कोठीचं सुद्धा तसंच झालं. कोणता रोल? मला हमीदाबाईची म्हणजे भारती करायची, सईदाचा रोल. सईदाचा मी 15 दिवस तालमी केल्यात विजयाबाईंच्या बरोबर. मला वाईट एवढंच वाटतं मी विजयाबाईंची शिष्या म्हणून माझं लेबल त्यांच्या बाईंचं लागलं नाही. एक मनामध्ये एक सल असते ना, अरे अरे रे मला करायला हवं होतं, जाऊ दे नाही करायला मिळाले हे एक. आणि आता याही वयामध्ये ते दुःख आहे मला. सुबोध, तू खलनायकाच्या भूमिका खूप भरपूर केल्यास आणि त्यामुळे तुझा जो फिमेल फॅन फॉलोईंग तुझं जे आहे त्यांना ते आता त्या घाबरतात तुला बऱ्याच मुली. हे खूपतं का कुठेतरी? नाही, उलट मला फेसबुकवरच्या येणाऱ्या रिक्वेस्टची संख्या कमी झाली का त्याच्या? मुळमुळीत हिरो करण्यापेक्षा असं तडक फडक खलनायक करायला कधी आवडतो रे. म्हणजे काय, एक तर हिरो केल्यानंतर तुला सगळ्यांशी चांगलंच वागायला लागतं, म्हणजे तुला चांगलंच बोलायला लागतं, तुला असं काही वेडवाकडं वागून चालत नाही, कारण हिरो आहे ना तू, तुला चांगलं वागलं पाहिजे, तुला सगळंच यायला पाहिजे. विलनला असं काही नसतं ना रे, तू कोणाची पण कसाही वागू शकतो. आणि त्याला जितक्या छटा मिळतात एखाद्या निगेटिव्ह कॅरेक्टरला तेवढ्या हिरोला मिळतात असं नाही. फयाज ताई, राष्ट्रीय पुरस्कारासाठी तुमचं एकदा नामांकन झालं होतं असं तुम्हाला कळलं होतं आणि नंतर ते नाही मिळालं, तर हे खुपलं का? खूप. किती रडले होते मी त्यावेळेला. आणि घरकुल या सिनेमासाठी आणि जोगिया गदिमाने लिहिलेला. ताई, जे बेगम अख्तरजींचे फॅन्स आहेत ना त्यांना खरं सांगतो त्यांच्या वतीने खरं म्हणजे दुःख हे आहे आणखी शल्य. त्यावेळेला माझ्या सगळ्या नाटकांना त्या यायच्या. हो, कट्यार काळजात घुसली 4 वेळा बघितलं, वीज म्हणाली पाहिलं, संत तुकाराम पाहिलं. आणि मी त्यांना म्हटलं मला तुमच्याजवळ शिकायचंय. तर मला म्हणाली ये सब छोड़ना पडेगा, बाकायदा तुम आ जाओ लखनऊ, हमसे गंडा बंधवाओ, तब हम तुम्हें सिखाएंगे. क्या बात है. आणि त्यावेळेचे वसंतराव देशपांडे, पु ल, डॉक्टर काशीनाथ घाणेकर, ह्या सगळ्यांनी मला सांगितलं की सोड हे, जा तू लखनऊला. पण कसं असतं ना, सगळे माझे भावंड माझ्यावर अवलंबून, माझ्या वडील त्यावेळेला नव्हते, हे सोडलेलं हे इन्कम आपलं जे आहे आज मिळतंय मला, हे सगळं सोडून मी लखनऊला जायचं, मग गाणं शिकायचं, मग मी परफॉर्मिंग आर्टिस्ट, माझं गाणं लोकांना आवडणं वगैरे सगळ्या पुढच्या गोष्टी होत्या. नाही जाऊ शकले मी. अगदी ते माझं शल्य आहे. खूप दुःख आहे माझं की मी नाही जाऊ शकले. पणशीकर मला शेवटपर्यंत म्हणायचे की ही मुलगी म्हणे, हिला म्हणे काय म्हणायचं म्हणाले, बेगमनी बोलवलं होतं आणि ही गेली नाही. पण संगीतकार सुद्धा आजचे जे आहेत त्यांनी देखील तुमच्या आवाजासाठी काही केलेलं नाही. काय आहे की माझं असं म्हणणं आहे की त्यावेळेला मी जयदेवजींच्याकडे गायले, मदन मोहनजींच्याकडे गायले. वाह, काय बात आहे. मग RD बर्मन, SD बर्मनकडे गायले, वसंत देसाईंच्याकडे गायले, C रामचंद्रांच्याकडे गायले. जरी असलं तरी मी जेव्हा अंतर्मनामध्ये असं मी विचार करते की हिरोईनला जो आवाज लागतो
तर तसा माझा नाहीये आवाज, चढा आवाज नाहीये किंवा सॉफ्ट म्हणू किंवा असं बारीक श्रील ज्याला म्हणतो तसे आवाज माझे नाही, माझा आवाज नाहीच आहे तसा, थोडा ढाला. पण आजच्या तारखेला जेव्हा रेखा भारद्वाज सारखा गायिका हो जेव्हा गातात पण मला ना, मिळालं तर मी जरूर गाईन. मग तू मला दिलंस तर मी जरूर गाईन. झालं, मी डन केलंय, मी तुम्हाला सांगतो आता. तर मी नेहमी तिचं गाणं ऐकते, हो ना. तेव्हा मला असं वाटतं अरे आपण असं गाऊ शकतो, पण आपल्याला कोण विचारणार आहे. आणि हल्लीचं जे एक ट्रेड म्हणजे गाण्याचं जे एक चाललेलं आहे त्याच्यामध्ये आपण कुठे बसतो का. पण म्हटलं नाही, तुम्ही बसत नाही, तुम्ही उभा राहता, इतक्या मोठ्या आहात. तर अगदी मला जरूर आवडेल तुझ्याकडे गायला. सुबोध, ज्या वेळेला आता बालगंधर्व चित्रपट तुझ्या डोक्यात आलं की मला बालगंधर्वांची भूमिका करायला आवडेल, तू ते त्या स्क्रिप्टवरती अभ्यास केलास, विचार केलास आणि मग लोकांकडे फिरलास की बाबा मला अशा प्रकारची भूमिका करायची आहे, त्यातून तुला नितीन देसाई तुझ्या नशिबाने भेटले, मग त्यातून तुला झीशी बोलणं झालं, तुझं इतर माध्यमांशी झालं. मग त्यावेळेला तू नाही सांगितलंस की जर का एवढा सगळा तू अभ्यास केलास, मी अजून दिग्दर्शकाचं देखील काम केलं, मग मला सिनेमा दिग्दर्शित करू द्या, रवी जाधवला आणायची कल्पना का? नाही, मला सिनेमा माध्यम आणि नाटक माध्यम या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. नाटक दिग्दर्शन मी केलेलं आहे, सिनेमा सिरियल मी केलेलं नाहीये. आणि बालगंधर्वांसारखा विषय मला माती करायचा नव्हता. त्यापेक्षा जो चांगला दिग्दर्शक आहे, ज्यांनी काम केलंय, ज्याचा त्याच्यावर अभ्यास असेल, त्या मीडियमवरती अभ्यास असेल, त्यांनी ते केलं तर तो अजून जास्त चांगला न्याय त्याला देऊ शकेल. त्यामुळेच मी त्याला सांगितलं की मला दिग्दर्शक तू जो सांगशील तो आणि तुला जे पटेल ते, मला फक्त याच्यातली भूमिका करायची, कारण त्याच्यात भूमिका करण्यातच माझं अख्खी ताकद जाणार आहे, तर मी दिग्दर्शन कधी करू. मला तर तुला खूप प्रश्न विचारायचे आहेत, पण मला असं वाटतं की त्यातले बरेचसे प्रश्न मी हा कार्यक्रम संपल्यानंतरच तुला विचारणार आहे, बरोबर ना? हां, तर आता प्रेक्षकांना मात्र काही प्रश्न जे इथे विचारता येण्यासारखे आहेत ते विचारूया त्यांना. भैयाजी, मला तुम्हाला पुन्हा नव्याने नाटकात बघायचं आहे, तर नवीन काय बघायला मिळेल का? जर नाही, मला रसिक प्रेक्षकांमध्ये नेहमीच विचारतात तुम्ही काय करता, संगीत नाटक करता की नाही, चांगलं करा हो, आम्हाला तुम्हाला पाहायचं आहे. पण चांगले आता आपल्याकडे कुणी आलं तरच मी हो म्हणेन ना. हां, म्हणजे कुणी निर्माते जर माझ्याकडे आले की बाबा हे नाटक आहे चांगलं, तुला करण्यासारखा रोल आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे माझ्या या वयाला शोभेल वगैरे असं सगळं, तर असं जर असेल तर माझी इच्छा आहे अजूनही करायची. पुढचा प्रश्न. फैयाजी, तुमच्या गाण्याला आजपर्यंत सर्वात चांगली दाद कुणाची लाभली? मी माझं कुठलंही गाणं गात असेन कट्यारमधलं तर पहिली दाद वसंतरावांची असायची आतून. सहज जरी आपण विंगेत बघितलं तरी असं करायचं वसंतराव. आणि माझं नाटक बेगम अख्तर जेव्हा पहिल्यांदा कट्यार काळजात घुसली बघायला आल्या शिवाजी मंदिरला, आणि सगळ्यांना माहीत आहे त्या चेनस्मोकर होत्या, 1.25 तास पहिला अंक बसल्यात बाई, आणि त्या असताना असह्य झालं होतं. कधी एकदा तिथे जाऊन पहिल्यांदा वसंतरावांना त्यांनी सांगितलं की पहिले जरा 2 कश लगा के आते हैं हम, आणि मग आल्यानंतर रडायला लागल्या हो, कारण लागी कर जेव्हा गटार मी म्हणताना, आणि ते मास्तरांना सुचलं मात्र ते बेगम अख्तरांच्याच गाण्यावरनं, कोयलिया मतकर पुकार लागी कर जेव्हा कटार, म्हणजे मास्तरनी प्रस्तावनेत लिहिलेलं आहे की त्याच्यावरनं मला हे सुचलं. पुढचा प्रश्न. सुबोधजी, तुम्हाला आतापर्यंत अनेक सुंदर मुलींची प्रेमपत्र आली असतील, तर त्यातीलच एखादं भन्नाट असं प्रेमपत्र सांगा ना प्लीज. क्या बात है, प्रेक्षकांनी आज म्हणजे कत्लेआम यहाँ होने वाला है. बस दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, ते कसं हे मी प्रेमपत्रातनं आता सांगतो. माझ्याकडे येणारी प्रेमपत्र साधारणतः असे असतात: प्रिय सुबोध दादा. बर, पुढचा प्रश्न. सुबोधजी, तुम्ही जी आलाय. तुम्ही अनेक मालिकांमध्ये काम केलंय, तर त्याच्यामध्ये बहुतेक करून तुमचे लग्नाचे सीन असतात, तेव्हा तुम्ही दुसऱ्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र किंवा हार घालता, तेव्हा घरी गेल्यानंतर तुमच्या बायकोचं काय रिॲक्शन असतं? बायकोला आता खरं आहे, बायकोला तर सवय झाली आहे बघायची. आता माझ्या मुलाची रिॲक्शन असते. म्हणजे एक मालिका आम्ही आत्ता करतोय ज्याच्यात एकीबरोबर माझं लग्न होतं, आणि त्याच्यानंतर दुसरी बरोबर मी हॉटेलमध्ये जातो, तर माझा मुलगा त्याशी ते सिरियल बघत होता. तो म्हटला, रे बाबाला काय वेळ लागले का आई, ती ताई कुठे गेली, त्याच्यावर असते, तिच्यावर लग्न झालं, ही कोण आता, असं तसं झालं. त्यामुळे त्याला आता सगळे असे अनेक वेगवेगळे प्रश्न पडतात बाबाचं काम बघून. त्यामुळे मंजिरीला आता सवय झाली, पण मुलाच्या मनात अनेक प्रश्न आहेत.
आणि आता ती वेळ आलेली आहे ज्या सेगमेंटमधल्या ज्या भागासाठी फेअर अँड लवली गुप्तटीत हे गुप्तेचा अख्खा कार्यक्रम लोक श्वास रोखून बघत असतात आणि तो म्हणजे दिल से हराव. सुबोधपासून सुरुवात करूया. सुबोध, पाहूया तू कोणाला फोन लावतोस. तो मूळ पुरुष कसा असतो आपल्या घराण्याचा, तसा मूळ अभिनेता जो माझ्यातला आतला आहे, बर, त्याला आता मी फोन लावतो. वा. हॅलो, झोपलायस काय? नाही 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 नाही, जागं गेलं असेल तर सॉरी. झोप झोप झोप, आरामात, काय घाई नाही. हां, अच्छा उठलायस? नाही नाही, काय नाही, तुला सांगायचं होतं की तू मला मध्ये म्हणाला होतास की सगळं मनापासून प्रामाणिकपणे अभिनय केल्यावरच साध्य होतं, तर तसं राहिलेलं नाही आता काही. परवाच दिवशी माझे 2-3 एपिसोड आले लोकांसमोर आणि लोक ओळखायला लागले मला आता. सया वगैरे सगळं छान फोटो बिटो काढतात, येतात, तुमचे एपिसोड बघितले म्हणून सांगतात. छान चाललंय सगळं, पैसे मिळतात त्यातनं. हो, तुला जे वाटत होतं तसं धकाधकीचं राहिलेलं नाही आता. शारीरिक कष्ट खूप आहेत, पण बाकी आता तसे कष्ट राहिलेले नाहीत अभिनयातले वगैरे. हां, पाठांतर चांगलं असलं की होतं आजकाल. नाही, तितकं अवघड राहिलेलं नाही आता. तुला जे वाटत होतं सुरुवातीच्या काळात की खूप अवघड असेल वगैरे, तर तसं राहिलेलं नाही. मुळात काय, आता गरजा बदलल्या आहेत. आता सगळ्यात पहिल्यांदा तुझं पाठ व्हावं लागतं, तू वेळेत यायला लागतोस, तुला इतर गोष्टी जमतात का ते लक्षात यायला लागतं. मी तुला गाणं येतं आहे का, तुला डान्स येतो आहे का, तुला घोडा चालवता येतो आहे का, तुला अजून काही फाईट सीन्स येत आहेत का, हे सगळं झाल्यानंतर उरलं तर तुला अभिनय येतो का हे बघतात. आता सोपं झालं आहे सगळं. हां, नाही, तू म्हणतोस तसं काही अवघड राहिलेलं नाही. आणि बाकी आता सामाजिक जाणीवा, वेदना वगैरे ह्यांना वेळच नसतो रे. दिवस रात्र शूटिंग चाललेलं असतं, त्याच्यातनं मिळाला वेळ तर आपण स्वतःचा विचार करायला पण वेळ नसतो, कारण उद्याच्या तारखा कोणाला दिल्यात, परवाच्या कोणाला दिल्यात, याच्यासाठी सगळा वेळ जातो. सामाजिक जाणीवा वगैरे आता असं काहीच नसतं म्हणजे. हो, नाही, तू झोप. मला तुला फक्त सांगायचं होतं की तू म्हणतोस तशी अवघड परिस्थिती आता नाही आहे, ती फार सोपी झालेली आहे. त्यामुळे आता तू झोपलास तरी चालेल. तुला तर तेव्हाच उठवीन मी जेव्हा जीवन गौरव घ्यायची वेळ येईल, तेव्हा तुझी गरज लागेल मला. हां, तोपर्यंत झोपलास तरी चालेल. बाय. फॅन्टॅस्टिक. पणशीकर आहेत का? हां, द्या. मी बोलतेय फैयाज. अहो, काय झालं की तुम्ही आजारी असल्याचं कळलं होतं मला, पण मी सोलापुरात होते, एका गाण्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते. हो, बोलता येत नाही का तुम्हाला? ठीक आहे, मीच बोलते, तुम्ही नका बोलू. काय ना पणशीकर, आता जिथं कुठं तुम्ही असाल तिथं तुम्ही ऐकत असाल. 44 वर्ष नाट्यसंपदा आणि माझा असा ऋणानुबंध होता. तुमच्या अनेक नाटकात मी कामं केली. ज्यावेळेला मी आले त्यावेळी तुम्ही मला महाराष्ट्राचा गहिरा स्वरविलास असं काहीतरी तुम्ही नाव द्यायचे माझं. आणि माझं म्हणजे सुमतीबाई धनवट्यांनी माझं नाव संगीता ठेवलं होतं. तुम्ही म्हणालात नाही, ती फैयाज या नावानंच काम करेल रंगभूमीवर. आणि तुम्ही फैयाज याच नावानी मला म्हणजे मी अश्रूंची झाली फुलेमध्ये वगैरे मी काम केलं. पण काय आहे ना, नियती अशी असते ना, क्रूर असते हो. तो सगळा काळ आता माझ्या डोळ्यासमोर येतोय. गेली 2-3 वर्ष आपल्यात थोडासा संवाद नव्हता. काही असतील काही समज गैरसमज. एक कुटुंब म्हटलं की भांडं लागतं, थोडे वादविवाद होतात. तसं तुमच्या माझ्यामध्ये थोडासा विसंवाद झाला होता. मी बोलत नव्हते तुमच्याशी. घरातल्या एखाद्या मोठ्या व्यक्तीशी आपण भांडतो आणि आपण आबोला धरतो, तसा मी आबोला तुमच्याशी धरला होता. पण तुम्ही तो सगळा आबोला दूर केलात आणि मोठ्या मनानं विष्णुदास भावे पुरस्कार मिळाल्यानंतर तुमचा मला सकाळी पहिला फोन आला
आणि मला म्हणालात की माझ्या संस्थेतल्या 2 स्त्री कलाकारांना हा मिळालेला आहे पुरस्कार. आधी सुधाताईंना मिळाला होता आणि मला म्हणाले, पोरी तू खूप छान बोलतेस, तू जा विष्णुदास भावेंविषयी सगळी माहिती गोळा कर, ती माणसं फार चांगली आहेत सांगलीची, तिथं जा आणि तू तिथे जाऊन चांगलं बोल, तो पुरस्कार घे. मला खूप म्हणे आनंद झालाय. बाकी बरी आहेस ना? हे नेहमी तुमचं पालुपद असायचं, बरी आहेस ना? आता हे बरी आहेस ना म्हणायला आज तुम्ही नाही आहात. सातत्यानं मला पावली तुमची आठवण येते तुमच्या शोकसभेला. कारण तुम्ही ज्या दिवशी असं सगळं मला कळलं, मला सगळ्या पत्रकारांचे फोन यायला लागले तेव्हा मला कळलं. पण मी स्वतः आजारी होते सोलापूरमध्ये, मी नाही येऊ शकले. मी शेवटचा अंत माझ्या आयुष्यामध्ये ज्यांना मी आदर्श मानलं त्यांच्या कुणाचंही मला अंतदर्शन झालेलं नाही. ना वसंतराव देशपांड्यांचं, ना बेगम अख्तरांचं, ना तुमचं. पण ते जे प्रेम आहे, ती जी आपुलकी आहे, जो आपलेपणा आहे, त्याला मात्र मी पारखी झाले. ऐकताय ना तुम्ही? ठेवते. फयाजताई, तुम्हाला एक मात्र नक्की बोलून बरं वाटतं ना? फोन आत्ता लावला, तुम्हाला बरं वाटलं? हलकं वाटतं का नाही? तिकडून ते ऐकतात असं मला सारखं जाणवत होतं. तर छान राऊंड असतो आमच्याकडे रॅपिड फायर. तर रॅपिड फायर खेळताना पुन्हा एकदा सगळं आपलं जे ब्रेन, मेंदू असतो सगळा असा हातात मुठीत घ्यावा लागतो. आणि सुबोध, बघूया तू तुझा मेंदू कसा हातात पकडतोस. अडचणीत आणणारे असे नव्हेत, पण अडचणी निर्माण करणारे. एका शब्दात उत्तरे द्या असं आहे. आणि पळून जाता येत नाही ना इकडे, म्हणजे हे नाही, दिस इज नॉट अलाउड असं नाही म्हणतात. हा प्रश्नच चुकीचा आहे वगैरे. सुबोध, आवडता दिग्दर्शक रवी जाधव की संजय सुरकर? संजय सुरकर. आवडती मालिका वादळवाट की अवंतिका? वादळवाट. आवडतं नाटक कळा या लागल्या जीवा का चंद्रपूरच्या जंगलात? चंद्रपूरच्या जंगलात. आवडती सह अभिनेत्री पूर्वा गोखले की आदिती सारंदर? पूर्वा गोखले. आणि आवडता गायक कोण पर्याय असतील? राहुल आणि शौनक. क्या बात आहे, पर्याय तर बरोबर ओळखलेस तू. अडचणी आणणारे प्रश्न मला माहिती आहेत. राहुल का शौनक? तूच सांग. शौनक. अब आपकी बारी है. काय विचारतोस देव जाणे. आवडतं नाटक कट्यार काळजात घुसली का तो मी नव्हेच? अर्थात कट्यार काळजात घुस. आता आवडते अभिनेते प्रभाकर पणशीकर की वसंतराव देशपांडे? वसंतराव देशपांड्यांची फारशी नाटकं मी पाहिलीच नाहीत. अच्छा. म्हणजे त्याने मी जिंकलो मी हारलोमध्येही काम केलं असं ऐकिवात होतं मी जेव्हा आले तेव्हा. आणि नंतर त्यांनी जी 2 नाटकं व्यावसायिक केली, म्हणजे बंध रेशमाचे म्हणा किंवा आणखी 1-2 केली, पण ते असं कट्यारला पास सुद्धा होऊ शकलं नाही असं. पण मी पणशीकरांचे रोल मी सोलापूरपासून पाहत आले होते. सो आवडते अभिनेते ते पणशीकर. आजच्या पिढीची कुठली गायिका आवडते? म्हणजे लाईट का क्लासिकल? लाईट. पर्याय आहेत ना? हां. पर्यायानुसार म्हणजे तुम्ही दोन्ही माहिती असाव्या तेवढी तरी अपेक्षा आहे मिनिमम. बेला शेंडे आणि वैशाली माडे? मला बेला शेंडे. कोण जास्त खुपत, हिमेश रेशमिया की अन्नू मलिक? दोन्हींपैकी मी कोणालाच मार्क्स देणार नाही, सांगावं लागेल तरी पण. दोघंही खुपतात. दोघंही खुपतात. सारेगमप जे आमचं होतं त्याच्यामधल्या लिटिल चॅम्प्स मधली 2 गायिका मधली कोण तुम्हाला आवडते? एक जी जिंकली ती कार्तिकी गायकवाड का दुसरी मुग्धा वैशंपायन? नाही, मुग्धा वैशंपायन लहान, तिचं जे वय आहे त्या वयाच्या मानाने बरी गात होती, म्हणजे बोलणेस वगैरे. पण हिचं थोडंसं, ही सगळ्या प्रकारची गाणी छान गायली म्हणजे कार्तिकी, त्यामुळे कार्तिकी गायकवाड.